Now my screen is visible. Yes, ma'am. Yes. ओके, लास्ट लेक्चरला आपण स्वीटनिंग एजंट्स बघितले होते. ओके, स्वीटनिंग एजंट्स मध्ये आपण काय काय बघितलं? सुक्रोज, लिक्विड ग्लुकोज, सॅकॅरिन, कॅल्सिमेट्स, aspartame and saccharose. Okay, then आज आपण काय स्टार्ट करणार आहोत तर प्रिझर्वेटिव्ह. Why we added preservatives in the preparation? आपले जे की ऑर्गॅनोलेप्टिक्स एजंट्स होते तर ते 3 होते. कोणते कोणते? कलरिंग एजंट, स्वीटनिंग एजंट्स अँड फ्लेवरिंग एजंट्स. तर हे आपण लास्ट लेक्चर पर्यंत घेतले. तर आता आपण काय स्टार्ट करणार आहोत तर प्रिझर्वेटिव्ह. व्हॉट इज प्रिझर्वेटिव्ह? तर आपण काय करतो, आपल्या फॉर्म्युलेशनची ड्युरेशन वाढावी, त्याची शेल्फ लाईफ वाढावी, त्याच्यासाठी आपण काय करतो तर वेट फॉर 2 minutes. तर आपण काय करतो, आपल्या प्रोडक्शनची शेल्फ लॉंग ड्युरेशन पर्यंत आपलं प्रोडक्ट ड्युरेबल राहावं, त्याची शेल्फ लाईफ वाढावी, त्याच्यासाठी आपण काय करतो तर प्रिझर्वेटिव्ह आपण ऍड करतो आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये. तर प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय तर preservatives is the substance commonly added to the pharmaceutical products in order to prolong its shelf life. तेच सांगितलेलं आहे आपण प्रिझर्वेटिव्ह का ऍड करतो आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय तर असे एजंट ते आपण आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये ऍड केल्यानंतर आपल्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ वाढते. समजलं? तर प्रिझर्वेटिव्ह is the substance commonly added to the pharmaceutical products in order to prolong its shelf life. तर आपल्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ वाढावी, त्याचं लॉंग ड्युरेशन पर्यंत ते आपलं प्रोडक्ट राहावं, त्याच्यासाठी आपण काय करतो तर प्रिझर्वेटिव्ह ऍड करतो. Then the addition of preservatives to the product that have higher water content is essential to avoiding alteration and the degradation by the microorganism during the storage. तर आपण प्रिझर्वेटिव्ह का ऍड करतो, कोणत्या प्रोडक्ट मध्ये आपण ऍड करतो किंवा कोणत्या फॉर्म्युलेशन मध्ये आपण ऍड करतो हे बघा. द ऍडिशन ऑफ अ प्रिझर्वेटिव्ह टू द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय असेल तर आपला फार्मास्युटिकल प्रिपरेशन असेल. द ऍडिशन ऑफ अ प्रिझर्वेटिव्ह टू द प्रोडक्ट that have higher water content. ज्या प्रोडक्ट मध्ये हायर वॉटर कंटेंट आहे तर वॉटर कंटेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही मायक्रोब्स असतील ते ग्रो होण्याचे चान्सेस जास्त असतात वॉटर कंटेंट असल्यामुळे. तर आपण काय करणार आहोत अशा प्रोडक्टला तर द ऍडिशन ऑफ अ प्रिझर्वेटिव्ह टू द प्रोडक्ट दॅट हॅव हायर वॉटर कंटेंट. ज्या प्रोडक्ट मध्ये वॉटर कंटेंट आहे किंवा हायर अमाउंट मध्ये वॉटर कंटेंट आहे अशा प्रोडक्ट मध्ये आपण काय करणार आहोत तर प्रिझर्वेटिव्ह ऍड करणार आहोत. इट इज इसेन्शियल. तर ते का गरजेचं आहे, आपण का प्रिझर्वेटिव्ह ऍड करायचे टू अवॉइड अल्टरेशन अँड द डिग्रेडेशन बाय द ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग द स्टोरेज. तर जे काही वॉटर कंटेंट असल्यामुळे जे काही तिथं मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार आहे किंवा जे काही त्यांचं आपलं फॉर्म्युलेशन आहे ते अल्टर होणार आहे. अवॉइडिंग अल्टरेशन. अल्टरेशन म्हणजे काय तर आपलं जे काही आपण फॉर्म्युलेशन केले त्याच्या प्रॉपर्टी मध्ये चेंज होणे म्हणजे तर अल्टर करणे. अल्टरेशन एखादा ज्याचा मेन
प्रॉपर्टी आहे त्याचं मेन केमिकल नेचर आहे ते चेंज होणे, म्हणजे काय तर ते त्याची रिएक्शन अल्टर होणे. तर the addition of a preservatives to the products that have higher water content. ज्या प्रोडक्ट मध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे ते प्रोडक्ट्स काय होऊ शकतात तर इझिली डिग्रेड होऊ शकतात, इझिली अल्टर होऊ शकतात, त्याची प्रॉपर्टी अल्टर होऊ शकते और त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे आपण काय करतो तर त्या अशा प्रोडक्ट्स मध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह ऍड करतो, जेणेकरून काय होईल फॉर अवॉइडिंग अल्टरेशन. त्या ज्या प्रोडक्ट मध्ये जे काही आपलं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट हाय आहे तर त्याचं अल्टरेशन जे आहे, केमिकल अल्टरेशन मुळे केमिकल चेंजेस होणार होते तर ते अवॉइड करतं. और and degradation by the microorganism during the storage. ज्या आपल्या प्रोडक्टचं डिग्रेडेशन होऊ देत नाही बाय द मायक्रोऑर्गॅनिझम. मायक्रोऑर्गॅनिझम असले तर मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात, आपलं प्रोडक्ट डिग्रेड करतात. तर स्टोरेज ड्युरिंग स्टोरेज आपण जेव्हा स्टोअर करून ठेवतो जे असं कंटेंट किंवा असं फॉर्म्युलेशन, तर त्याच्यामध्ये काय आपण जर प्रिझर्वेटिव्ह ऍड केले तर ते काय होतात तर अवॉइडिंग अल्टरेशन अँड द डिग्रेडेशन बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम. समजलं? येस मॅम. ओके. आपण प्रिझर्वेटिव्ह काय प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, असं केमिकल सबस्टन्स आहे ते आपण जर फॉर्म्युलेशन मध्ये ऍड केलं तर त्या फॉर्म्युलेशनची शेल्फ लाईफ किंवा ड्युरेशन ऑफ फॉर्म्युलेशन ते इन्क्रीज होतं, आपलं प्रोडक्ट लॉंग टर्म पर्यंत सेफ राहतं. देन आपण स्पेशली कोणत्या सबस्टन्स मध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह ऍड करतो तर अशा सबस्टन्स मध्ये की त्याच्यामध्ये हाय वॉटर कंटेंट असेल. तर हाय वॉटर कंटेंट असल्यामुळं त्या प्रोडक्ट काय होतं लगेचच तर त्याच्यामध्ये डिग्रेडेशन होतं, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते किंवा त्याच्या जे काही प्रॉपर्टी आहे ते अल्टर होतात, चेंज होतात प्रॉपर्टीज. ते थांबवण्यासाठी आपण काय करतो तर प्रिझर्वेटिव्ह ऍड करतो. समजलं? देन preservatives are added in the pharmaceutical preparation to inhibit the growth of bacteria, yeast, molds that can cause the disease. तर प्रिझर्वेटिव्ह आपण काय ऍड करतो, अजून एक प्रॉपर्टी आहे प्रिझर्वेटिव्हची, हे इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आहे प्रिझर्वेटिव्हच्या. Preservatives are added in a formulation pharmaceutical preparation to inhibit the growth of bacteria, inhibit करतं बॅक्टेरियाची ग्रोथ, yeast, molds that can cause the disease. हे yeast, molds हे मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये येतात किंवा बॅक्टेरियाचे टाइप्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये yeast and molds येतात. तर प्रिझर्वेटिव्ह काय करतात तर प्रिझर्वेटिव्ह आपण फार्मास्युटिकल प्रिपरेशन मध्ये ऍड केले तर ते काय करतात, इनिबिट म्हणजे काय तर थांबवतात. इनिबिट द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, yeast, molds and that can causes the disease. जे काही डिसीज कॉजिंग मोल्ड्स असतील, yeast असतील आणि बॅक्टेरिया असतील तर त्याची ग्रोथ इनिबिट करतात. देन केमिकल म्हणजे काय तर प्रिझर्वेटिव्ह. Chemicals cannot totally keep products away from the spoilage, but they can slow down the spoiling process causing by the microorganism. Frozen and the canned products often do not contain any preservative. इथं बघा जे काही प्रॉपर्टी आहे प्रिझर्वेटिव्हची, जे हे एक असं केमिकल आहे दॅट कॅन नॉट कीप प्रोडक्ट अवे फ्रॉम द स्पॉइलेज. तर हे जे काही प्रोडक्ट, हे जे काही प्रिझर्वेटिव्ह आहे ते पूर्णपणे स्पॉइलेज, आपल्या ज्या प्रोडक्टचं स्पॉइलेज आहे किंवा आपण खराब होणे म्हणतो, पूर्णपणे थांबवत नाही, पण जी काही प्रोसेस आहे स्पॉइलेज होण्याची तर ती काय करते, स्लो डाऊन करते. समजलं?
प्रिझर्वेटिव्ह काय करतं? Yes, ma'am. जे Yes, काही ma'am. आपलं प्रोडक्ट आहे त्याचं स्पॉइलेज होण्यापासून थांबवत नाही, पण जी काही स्पॉइलेजची प्रोसेस आहे स्लो डाऊन करते, जेणेकरून आपलं प्रोडक्ट लॉंग टर्म पर्यंत त्याची शेल्फ लाईफ राहावी. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे जे काही फ्रोझन अँड कॅन्ड प्रोडक्ट्स आहेत. फ्रोझन प्रोडक्ट्स म्हणजे काय, तर त्याचं आपण फ्रोझन केलेलं असतं, म्हणजे त्याला आपण जे असे प्रोडक्ट असतात त्याला आपण काय केलेलं असतं, तर फ्रीज केलेलं असतं. एक्झाम्पल चिप्स और आईस्क्रीम वगैरे असे प्रोडक्ट्स असतील किंवा ब्रेड, तर ते काय असतं, फ्रोझन असतं, म्हणजे त्याला आपण कमी डिग्री मध्ये बनवतो. Food that has been subjected to the rapid freezing and it kept frozen until use. जे यूज मध्ये येत नाही तोपर्यंत ते प्रोडक्ट कसे असतात, तर फ्रोझन कंडिशन मध्ये असतात. फ्रोझन म्हणजे काय, तर फ्रीजिंग केलेलं असतं, कमी डिग्री मध्ये आपण त्याला बनवतो. देन कॅन्ड प्रोडक्ट्स म्हणजे काय, तर कॅन्ड प्रोडक्ट म्हणजे काय, तर food is placed in an airtight container just like tin can. टीनचे जे काही कॅन्स असतात, आपण कॅन्ड प्रोडक्ट्स बघितलेत का तुम्ही? पेप्सी, कोका कोला वगैरे ते कसे असतात, किंवा कॅन बघितले तुम्ही जार टाइप मध्ये? Yes, ma'am. हा, तर ते कॅन्ड प्रोडक्ट ते कसं असतं, तर एअरटाईट कंटेनर मध्ये प्लेस केलेलं असतं. त्याच्यामध्ये काय असतं, तर त्यांनी इथे सांगितलेलं आहे की फ्रोझन अँड कॅन्ड प्रोडक्ट्स मध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह आपण ऍड करत नाही. का, तर ते ऑलरेडी एअरटाईट असतात, फ्रोझन असतात, त्यामुळे कमी टेम्परेचर मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत नाही. त्यामुळं ह्या प्रोडक्ट्स मध्ये आपण काय करतो, तर प्रिझर्वेटिव्ह ऍड करत नाही. समजलं? कोणत्या प्रोडक्ट्स मध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह ऍड करत नाही? फ्रोझन अँड कॅन्ड प्रोडक्ट. समजलं? इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आहे हे प्रिझर्वेटिव्हच्या. समजलं का प्रिझर्वेटिव्ह काय आहेत? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. देन नेक्स्ट, आयडियल प्रॉपर्टीज ऑफ द प्रिझर्वेटिव्ह. आयडियल प्रॉपर्टी काय आहेत बघा प्रिझर्वेटिव्हच्या? इट शुड बी नॉन इरिटंट. प्रिझर्वेटिव्ह कसे आहेत, तर नॉन इरिटंट आहेत, नॉन टॉक्सिक अँड फिजिओकेमिकली स्टेबल. जे काही प्रिझर्वेटिव्ह आहे ते नॉन इरिटंट आहेत, इरिटेशन होत नाही किंवा कोणतेही बॉडीला आपल्या इरिटेट करत नाहीत, इरिटेशन होत नाही. त्याच्यामुळं दे शुड बी नॉन इरिटंट, नॉन टॉक्सिक. हे कसे आहेत, तर नॉन टॉक्सिक आहेत, अँड फिजिको केमिकली स्टेबल. त्याची फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी कशा आहेत, तर स्टेबल आहेत. इट शुड बी कंपॅटिबल विथ द अदर इंग्रेडिएंट्स युज्ड इन द फॉर्म्युलेशन. जे काही आपण प्रिझर्वेटिव्ह ऍड करणार आहे आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये, तर ते कसे आहेत, तर ते अदर जे इंग्रेडिएंट्स आहेत आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये, तर त्याच्याशी कंपॅटिबल. कंपॅटिबल म्हणजे काय, तर कम्फर्टेबल असतील असेच प्रिझर्वेटिव्ह आपण ऍड करणार आहे आपल्या फॉर्म्युलेशन मध्ये. It should act as an antimicrobial agent and exert wide spectrum of activity. इथं काय सांगितलेलं आहे बघा, इट शुड ऍक्ट ऍज अ अँटीमायक्रोबियल एजंट. अँटीमायक्रोबियल म्हणजे काय, मायक्रोबलची ग्रोथ होऊन देत नाही असे. येस. अँटीमायक्रोबियल म्हणजे काय, तर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ स्टॉप करणं किंवा इनिबिट करणं. इट शुड ऍक्ट ऍज अ अँटीमायक्रोबियल एजंट. प्रिझर्वेटिव्ह काय आहे, तर अँटीमायक्रोबियल एजंट्स म्हणून ऍक्ट करतात. ते काय करतात, तर बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ देत नाही. अँड एक्झर्ट्स वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी. वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर अशी प्रॉपर्टी आहे, तर ती काय करते, वाईड स्पेक्ट्रम मीन्स द ऍक्ट ऑन द व्हेरियस टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड अदर दॅट and which cause the disease.
वाईड स्पेक्ट्रम म्हणजे काय तर ग्राम पॉझिटिव्ह अँड द ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हे असे दोन क्लास आहेत दोन बॅक्टेरियाचे. तर ते काय करतात, ते दोन क्लास आपल्याला हार्म करतात बॉडीला, ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. पण जे काही वाईड स्पेक्ट्रम आहे, वाईड स्पेक्ट्रम म्हणजे काय तर होल बॉडी, जेवढे जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, बॅक्टेरिया असतील, त्यांची ग्रोथच होऊ द्यायची नाही किंवा वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी दाखवायची. जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये असतील तर त्यांना इनिबिट करायचं. तर हे काम म्हणजे काय तर वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया झालेत का तुम्हाला नाही. एचएपी मध्ये? नो मॅम. हा ठीक आहे. तर ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे काय, दॅट गिव्स पॉझिटिव्ह रिझल्ट इन द ग्राम स्टेनिंग टेस्ट. आता ग्राम स्टेनिंग टेस्ट म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं असतं तिथं बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत की नाही हे चेक करण्यासाठी आपण ग्राम स्टेनिंग यूज करतो. ग्राम स्टेनिंग म्हणजे काय तर हे असं स्टेन आहे, असे केमिकल सोल्युशन आहे, तर ते आपण इन्फेक्शियस किंवा इन्फेक्शन असलेल्या ठिकाणी जर आपण स्प्रेड केलं तर तिथं जर बॅक्टेरियाची ग्रोथ असेल तर आपल्याला स्टेन दाखवतं. स्टेन म्हणजे काय तर कलर दाखवतं, आणि जर नसेल तर कलर दाखवत नाही. ह्याला काय म्हणायचं तर ग्राम स्टेनिंग म्हणायचं. तर जे बॅक्टेरिया तिथं स्टेन दाखवतात त्याला आपण काय म्हणतो तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणतो. आणि जे बॅक्टेरिया तिथं जर स्टेन दाखवत नाही त्या टेस्ट मध्ये तर त्याला आपण काय म्हणतो तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणतो. तर जे काही आपलं प्रिझर्वेटिव्ह आहे ते काय करतं तर एक्झर्ट अ वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी. फक्त तुम्ही लक्षात ठेवा वाईड स्पेक्ट्रम म्हणजे काय तर कोणत्याही बॅक्टेरियाची टाईप असू द्या, बॅक्टेरिया मधले टाइप्स असतात वेगळे वेगळे, तर कोणत्याही बॅक्टेरियाचं टाईप असू द्या तर त्याला काय करतं तर इनिबिट करतं, त्याची ग्रोथ इनिबिट करतं. म्हणजे कोणताही बॅक्टेरिया, व्हेरियस टाइप ऑफ बॅक्टेरिया आर किल्ड बाय द वाईड स्पेक्ट्रम ऍक्टिव्हिटी. एखादा ड्रग असेल तर एखादा ड्रग किंवा एक ड्रग असेल तर ते काय करतं तर होल जे काही किंवा व्हेरियस टाइप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया किल करतं. तर आपण त्याला काय म्हणणार तर ते ड्रग वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी दाखवतं. समजलं वाईड स्पेक्ट्रम म्हणजे काय तर व्हेरियस टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हेरियस टाइप ऑफ बॅक्टेरिया किल करणं म्हणजे काय तर वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी. समजलं? येस मॅम. वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी समजलं का काय आहे? थोडक्यात मोठ्या तुम्ही लक्षात ठेवा तर व्हेरियस टाइप ऑफ बॅक्टेरिया दॅट किल्स बाय द ड्रग. तर त्या ड्रगला आपण काय म्हणतो तर ते ड्रग वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी दाखवतो. समजलं? आदित्य आहेत का आज आदित्य? येस मॅम. ओके, समजलं का वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी? मॅम हे ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह नाही तेवढं समज. हा ओके. ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे काय तर ज्या ठिकाणी इन्फेक्शन असतं, आपल्याला एखाद्या ठिकाणी इन्फेक्शन झालं तर तिथं ते बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत की नाहीत हे आपण चेक करण्यासाठी आपण काय करतो तर ग्राम स्टेनिंग म्हणून एक टेस्ट आहे ती आपण फॉलो करतो. इथपर्यंत समजलं? येस मॅम. हा, तर जे बॅक्टेरिया तिथं स्टेन दाखवतात, स्टेनिंग म्हणजे काय तर एक कलर दाखवतात, तर त्याला आपण काय म्हणतो तर ग्राम पॉझिटिव्ह टेस्ट, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. अँड
जिथं जे बॅक्टेरिया तिथं स्टेन दाखवत नाहीत किंवा ते प्रेझेंट आहेत पण स्टेन दाखवत नाहीत, तर त्याला त्या बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. समजलं? Yes. ओके. देन वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी समजलं. तर वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा, ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह जरी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय तर ही अशी ऍक्टिव्हिटी आहे किंवा अशी ऍक्टिव्हिटी आहे ती काय करते तर जे की होल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा व्हेरियस टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया, इस्ट, मोल्ड्स जे काही असतील तर त्याला काय करते तर किल करते. त्याला आपण काय म्हणतो तर वाईड स्पेक्ट्रम ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणतो. समजलं? तर आपलं जे काही प्रिझर्वेटिव्ह आहे ते कसं असलं पाहिजे? इट शुड बी अँटीमायक्रोबियल, it should act as an antimicrobial agent and exert wide spectrum of activity. समजलं? Yes, ma'am. Okay. It should be potent and act effectively in the small concentration. It should be potent. Potent म्हणजे काय तर more effective and efficacious. It should be potent and act इफेक्टिव्हली इन द स्मॉल कॉन्सन्ट्रेशन. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण प्रिझर्वेटिव्हचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय करतो आपण तर स्मॉल कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण यूज करतो. समजलं? पण त्याची जी काही ऍक्शन आहे ती कशी आहे तर पोटंट आहे. पोटंट म्हणजे काय तर मोर इफेक्टिव्ह. समजलं? It should maintain activity Yes, throughout the product manufacturing, shelf life and the uses. कोण काही बोलत होतं का? काही विचारायचे? No, ma'am. Okay. It should maintain activity throughout the product manufacturing and shelf life and the uses. तर हे जे काही आपलं प्रोडक्ट आहे, आपलं जे प्रिझर्वेटिव्ह आहे ते काय करतं? इट शुड मेंटेन द ऍक्टिव्हिटी. जे काही त्याची ऍक्टिव्हिटी आहे, त्याचं काही जे काही त्याचं ऍक्टिव्हनेस आहे तर ते काय करतात थ्रू आउट द प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग अँड द शेल्फ लाईफ. आपल्या प्रोडक्टची शेल्फ लाईफ तर वाढवतच, पण जे यूज पर्यंत येईपर्यंत आपलं जे प्रोडक्ट आहे ते यूज पर्यंत येईपर्यंत ते काय करतं तर त्याची जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती मेंटेन ठेवतं थ्रू आउट द युजेस. म्हणजे ज्या प्रोडक्टचं यूज पर्यंत पेशंट पर्यंत जाईपर्यंत ते काय करतं तर त्याची ऍक्टिव्हिटी आहे ती मेंटेन ठेवतं किंवा चेंज नाही होऊ देत. समजलं? आयडियल प्रॉपर्टी ऑफ प्रिझर्वेटिव्ह काय आहेत? My voice is audible? Yes, ma'am. Yes, समजले का ma'am. प्रिझर्वेटिव्हचे प्रॉपर्टीज? Yes, ma'am. ओके. देन नेक्स्ट डेफिनेशन ऑफ प्रिझर्वेटिव्ह काय आहे बघा. द प्रिझर्वेटिव्ह इज अ natural or synthetic chemicals that is added to the pharmaceutical products to prevent the decomposition by the microbial growth or the undesirable chemical changes. इथं बघा डेफिनेशन काय आहे. The preservative is a natural or a synthetic chemical. प्रिझर्वेटिव्ह काय आहे? नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहे और सिंथेटिक आपण ते सिंथेसिस पण करू शकतो. तर प्रिझर्वेटिव्ह इज अ नॅचरली और सिंथेटिक केमिकल्स दॅट इज ऍडेड टू द फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. ते आपण काय करतो तर फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स मध्ये ऍड करतो टू प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन बाय द मायक्रोबियल ग्रोथ. आपल्या प्रोडक्टचं डिकम्पोजिशन होऊ नये किंवा प्रिव्हेंट करतो डिकम्पोजिशन बाय द मायक्रोबियल ग्रोथ.
मायक्रोबियल ग्रोथ म्हणजे काय, तर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झाल्यामुळं आपल्या प्रोडक्टचं डिकम्पोजिशन होतं. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, तर प्रिझर्वेटिव्ह यूज करतो. और बाय अनडिझायरेबल केमिकल चेंजेस, और मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे पण आपलं डिकम्पोजिशन होतं आपल्या प्रोडक्टचं. और अनडिझायरेबल केमिकल चेंजेस, जर एखाद्या वेळेस केमिकलची रिॲक्शन होऊन जर एखादं प्रोडक्ट तयार होत असेल, वेगळंच प्रोडक्ट तयार होत असेल, तर ते इनिबिट करतं, ती रिॲक्शन होऊ देत नाही. अनडिझायरेबल केमिकल चेंजेस, अनडिझायरेबल म्हणजे काय, तर आपण एक्सपेक्ट न केलेले केमिकल चेंजेस जर प्रोडक्ट मध्ये होत असतील तर ते प्रिव्हेंट करतं. समजलं प्रिझर्वेटिव्हची डेफिनेशन, प्रिझर्वेटिव्ह काय आहेत. प्रिझर्वेटिव्ह इज अ नॅचरल और सिंथेटिक केमिकल्स. प्रिझर्वेटिव्ह काय आहे, तर नॅचरल और सिंथेटिक केमिकल आहे. दॅट इज ऍडेड टू द फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. आपण काय करतो, तर ते फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स मध्ये ऍड करतो. कशासाठी, टू प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन बाय द मायक्रोबियल ग्रोथ. जी काही मायक्रोबियल ग्रोथ झालेली आहे तर ती प्रिव्हेंट करण्यासाठी बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे ग्रोथ होते, मायक्रोबियल ग्रोथ होते. और अनडिझायरेबल केमिकल चेंजेस, जे काही केमिकल चेंजेस असतील अनडिझायरेबल असतील किंवा अनडिझायरेबल मीन्स अनएक्सपेक्टेड चेंजेस, तर ते प्रिव्हेंट करतं. समजलं. Yes, ma'am. सगळ्यांना समजलं का. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Voice Ma'am. Yes, ma'am. 61 रोल नंबर ओमकार सुर्वे. Yes, ma'am. समजलं. Yes, ma'am. सांगू शकताय. प्रिझर्वेटिव्ह काय आहे सांगू शकताय का. No, आत्ताच ma'am. सांगितलं मी. बाय लक्ष नव्हतं का. $59 रोल नंबर. Yes, ma'am. सांगू शकताय प्रिझर्वेटिव्ह. रोल नंबर. Yes, आदित्य देशमुख. प्रिझर्वेटिव्ह काय आहे. प्रिझर्वेटिव्ह ही अशी प्रोसेस आहे मॅम, त्यामध्ये प्रिझर्व केलं जातं मेडिसिन, आपलं सबस्टन्स प्रिझर्व केलं जातं. ओके. डेफिनेशन. आदित्य तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. हा बोला. डेफिनेशन समजली नाही का हो डेफिनेशन, आताच सांगितली ना. मॅम मी सांगू. मॅम रिपीट करा. ओके सांगा. आता कोण म्हणलं सांगताय. मी सांगू का मॅम. हा सांगा. A preservative is synthetic or natural chemical substance add pharmaceutical agents for the microbial growth stopped. Okay. The preservative is a natural or synthetic chemical that is added to the pharmaceutical products to prevent. का आपण ऍड करतो प्रिझर्वेटिव्ह, टू प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन बाय द मायक्रोबियल ग्रोथ. मायक्रोबियल ग्रोथ झाल्यामुळे त्याचं जे काही प्रोडक्टचं डिकम्पोजिशन आहे ते स्टॉप करतं. और द अनडिझायरेबल केमिकल चेंजेस,
अनडिझायरेबल केमिकल चेंजेस म्हणजे काय, तर अनएक्सपेक्टेड केमिकल चेंजेस जर होत असतील तर ते काय करतं, तर स्टॉप करतं. समजलं? आता सांगा मला. सांगू मॅम. बॉईज. येस मॅम. आता सांगू का मी? हा सांगा. Preservative is the synthetic process which added in chemicals to stop a microorganism process. मायक्रोऑर्गॅनिझमची प्रोसेस स्टॉप करण्यासाठी का? हा, मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ स्टॉप करण्यासाठी. येस. ओके. देन 59. Yes, ma'am. हा सांगा आता. Preservative. मॅम मी सांगू का? हा सांगा. Preservative is a synthesized chemical that added pharmaceutical products to decomposition in microbial growth, stop the microbial growth, and unacceptable chemical changes is stopped. ओके. मॅडम मी सांगू का? मॅम मी थांब सांगू? आता हे आपण कंटिन्यू करूयात आणि त्यानंतर सांगते. द प्रिझर्वेटिव्ह इज अ नॅचरल और द सिंथेटिक केमिकल्स. प्रिझर्वेटिव्ह काय आहेत? नॅचरल और सिंथेटिक केमिकल्स आहेत दॅट इज ऍडेड टू द फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. तर ते आपण काय करतो, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स मध्ये ऍड करतो टू प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन बाय द मायक्रोबियल ग्रोथ और बाय अनडिझायरेबल केमिकल चेंजेस. अनडिझायरेबल केमिकल चेंजेस स्टॉप करतं अँड मायक्रोबियल ग्रोथ आहे ती इनिबिट करतं. Then next, types of chemicals, types of examples and the uses. Type with examples and the uses. Types कोणते आहेत प्रिझर्वेटिव्हची? तर based on the mechanism of action and based on the source. हे दोन टाइप आहेत. तर त्याच्यामध्ये based on the mechanism of action. mechanism of action म्हणजे काय? ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर कोणती ऍक्शन दाखवतं, तर ते कोणत्या रिसेप्टरला बाइंड होतं, ड्रग कशी ऍक्शन दाखवतं हे त्याच्यामध्ये येतं. देन अँटीऑक्सिडंट एजंट, अँटीमायक्रोबियल एजंट, चिलेटिंग एजंट. तर ह्याच्यामध्ये 3 पॉइंट्स आहेत, 3 टाइप्स आहेत. अँटीऑक्सिडंट्स एजंट्स, अँटीमायक्रोबियल एजंट्स अँड चिलेटिंग एजंट. अँड नेक्स्ट, बेस्ड ऑन द सोर्स, natural preservative, artificial preservative, ethyl alcohol, tocophenols, sodium benzoate, potassium benzoate, methyl paraben and propyl paraben. तर हे टाइप्स आहेत. ह्याचे जे की एक्सप्लेनेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आय थिंक युअर एक्झाम विल स्टार्ट ॲट 1:30. practical exam. Yes, ma'am. Okay. Then I will stop here. Next lecture we will start one by one. What are the types of the preservative or which agents we will use as a preservative.